पावसाळी काळात प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जाहीर केला असून 3 गावे दरडग्रस्त तर 15 गावांना अतिवृष्टीमुळे पुराचा धोका आहे. उरण तालुक्यात एकूण 62 गावे आणि 35 ग्रामपंचायती आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीचे निराकरण करण्यासाठी उरणचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नियंत्रण कक्षही तयार करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी संकटकाळी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या प्रशासनाने केले आहे. उरण तालुका हा 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला असून एका बाजूला डोंगर असल्यामुळे उरण तालुक्यात अतिवृष्टीत अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. उरण तहसील, उरण पोलीस ठाणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना देखील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उरण तालुक्यातील नवघर, कुंडेगाव, पागोटे, बोकडविरा, भेंडखळ, बांधपाडा, चिरनेर, जासई, पौंडखार, बेलोंडाखार, चिर्ले, करळ, सोनारी, सावरखार आणि जसखार या 15 गावांना अतिवृष्टीत पुराचा धोका आहे. तर करंजा, मोरा, केगाव आणि नागाव या गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका आहे. मोठ्या भरतीमुळे आवरे, कडापे, खोपटे, पांजे या गावांना धोका संभवतोय. पावसाळ्यात किंवा इतर वेळेस तालुक्यात कुठेही आपत्ती ओढावली तर अशा वेळेला कुणाशी संपर्क साधावा याची माहिती देखील या आराखड्यात देण्यात आली आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी पूल, मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे. यासोबतच सिडकोला देखील या नालेसफाई आणि धारण तलावांमध्ये गाळ काढण्यास सांगितले आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.